गेले कित्येक दिवस झालं तुमचं भाऊ नुसता कांदा लावतो आणि कांदा काय लावायचं व्हाय ना बरं का. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. विहीर तर टाचोटाच भरली होती बरं का, तरी पण आपण सिंगल फ्यूज बोर आहे ना आपला चालू करून दिला होता. चांगला उपळ्या मारतोय बरं का. आज आहे ना आपला शेवटचा दिवस आहे कांदा लागवडीचा, म्हणजे या प्लॉटचा. जवळजवळ आहे ना 4.25 एकर आपला कांदा आता लागलेला आहे. राहिलेला आपण ना रोपाचा नीट करून परत लावणार आहोत. बोर वगैरे सगळे विहिरीमध्ये चालू करून दिले, कारण लाईट आली होती, सकाळची लाईट लागलेली आता आपल्याला. लेबर यायची आता आपण सगळं आहे ना रोप वगैरे हातरून घेतलं, म्हणजे परत रान तोडवातोडी पण होत नाही आणि टेन्शन पण राहत नाही. महिला मंडळ तर आपल्या वावरामध्ये येऊन पोहोचली होती, परंतु त्यांनी ना कांदा लावायला सोडून आधी जेवायला घेतलं. म्हणलं पोटभर जेव्हा माझी पटापटा लावून घेतात. आपल्या शेजाऱ्याचं पण इकडं ना ट्रॅक्टरचं काम चालू आहे बरं का, आणि इकडं त्याला म्हणलं भाऊ कडकाटाने बांध बिंद बघ नाही तर आमचं बांध करून टाकशील. दरेकर साहेबांना आपण आपलं रोप विकलो होतं बरं का, त्यांना म्हणलं लवकर जागून आम्हाला रान नीट करायचं बरं का, आणि आता राहिलेलं पण रोप आपलं सगळं ऑलरेडी बुकिंग होतं, त्यामुळे काही टेन्शन नाही. तात्यांना पण ना जेवायला इतका वेळ नाही बरं का, डायरेक्ट ना बांधव बसून जेवण चाललंय. म्हणलं बरं आहे बा तुमचं 12 बघता जेवायचं. आपल्या वस्तीवरील जो प्लॉट आहे ना 1.25 एकराचा, त्याला आपल्याला आज आहे ना खत घालायचे ते बरं का. त्यासाठी म्हणलं आपलं ना जेवण वगैरे करून ना पटापट आवरून घेऊया, परत संध्याकाळी आज ना दारण दोरण तुमच्या भाऊला इतकं काम आहे का ना, सध्या विषयच नाही. तुम्हाला माहिती आहे ना आपण ना 20-20-10-26 आणि ना KPGS याचं खत आहे ना, ते सगळं मिक्सिंग वगैरे व्यवस्थित केलं आणि युरिया वापरले आपण 25 किलो एकरी, आणि त्यामध्ये आपण झिंक दाणेदार पण घेतलेला आहे बरं का मित्रांनो. ट्रॅक्टरवरती सगळ्या गोण्या वगैरे मस्त पैकी अवजारावरती भरल्या आणि डायरेक्ट म्हणलं चला डुगू 6 बाजके जवळजवळ भरलेत बरं का. नंदकुमार भालेकर व गणेश भालेकर यांनी ना नवीन जॉईनर ट्रॅक्टर घेतलाय बरं का, त्यासाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन. अमोल भाऊ चालले होते ट्रॅक्टर घेऊन, म्हणलं घालू काय अंगाव, ते म्हणलं नको भाऊ नवाचे. ट्रॅक्टर काय वावरापर्यंत पोहोचला नाही म्हणून तिकडे त्याला दिल्लीच्याकडे लावून दिला आणि मस्त पैकी खत वगैरे टाकून घेतलं. आता आपल्याला व्हिडिओ काढायचा ना तिथं असल्यामुळे हातात खत वगैरे घेऊन ना ते व्हिडिओ काढावंच लागतं, नाही तर लोक आपल्याला ऍक्सेप्ट करतील का. तास 2 तास खत टाकलं मरणामध्ये हात दुखून आलाय, पण तरी पण काय करता 2 टायमाच्या भाकरीसाठी काम करावंच लागतंय मित्रांनो. आणि संध्याकाळी ना बोर वगैरे म्हणत सिंगल फ्यूज चालू करा. सिंगल फ्यूज मोटर चालू करताना मित्रांनो एकाच फ्यूज वर चालू करायची, म्हणजे जो डिम करंट आहे ना त्यालाच ना कॅपॅसिटर जोडून घ्यायचा. कोणी कसं करतं माहिती आहे का, जे फुल करंट आहे आणि जो डिम करंट आहे ना त्यामध्ये ना कॅपॅसिटरची वायर खोसली जाते, परंतु मी आहे ना एकाच ह्याच्यावर चालू करतो बरं का. आणि फ्यूज तर टाकलेली नाही मित्रांनो, मोकळा फ्यूज खोसला नाही तर म्हणतात करताना कार्यक्रम. इकडे संध्याकाळी भैया मामाची आमच्या नांगरट चालली होती, त्याला उलसक म्हणलं जाऊन ना गाठ घ्यावा आणि त्याचा ट्रॅक्टर चालवा, त्याचं डिझेल संपलं. आपूस आला डिझेल संपून गेलं. अरे ह्यांच्या डिझेल लायकी नाही ट्रॅक्टर चालवायचे मित्रांनो. आपण ना मांजरीचं पिल्लू आणलंय बरं का, त्यासाठी त्याला ना दूध पण घेऊन जावं लागतंय, म्हणून आमच्या भाईमामाच्या दूध ना फुकटचे फुकट दूध घेऊन गेलो. गुलाबबाई यांच्या उसाला आले तोडे, आपण तिथं गेल्याशिवाय का राहत नाही. आपल्याला ना दिसले ना आधी म्हणलं ट्रॅक्टर बिक्टर खसलं तेवढं उचलायला बघा ना, बघाय मजा येते. पण तवर जर काय टायली पण बाहेर काढली, जाऊ द्या मोर. तुम्ही तेवढं व्हिडिओ लाईक आणि फॉलो करा विसरू नका.